ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा दाखवला आहे. इकडे आता अर्जुनच्या हाती एक नाही तर दोन जबरदस्त असे व्हिडिओ लागले आहेत, ज्याच्यामुळे प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला आहे. आणि यासोबतच प्रियाला साथ देणारा नागराज यांचा सुद्धा खरा चेहरा आता सगळ्यांच्या समोर आला आहे. प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा दाखवला आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच असेच येणारे नवीन अपडेट, नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की नागराज हा प्रियाचा मोबाईल गपचूप घेऊन बाहेर गेलेला असतो आणि त्या हॅकरला नेऊन देतो की जेणेकरून तिच्या मोबाईलमधला जो असलेला व्हिडिओ डिलीट करण्यासाठी. आता इकडे नागराजने मोबाईल तर आणून दिलेला असतो, प्रियाच्या मोबाईलचं लॉकसुद्धा खोललेलं असतं आणि तो व्हिडिओसुद्धा सापडलेला असतो. आता ह्या मुलाने तो व्हिडिओ जो असतो तो व्हिडिओ डिलीट केलेला असतो. हे सगळं प्रियाला काही माहीत असतं. नागराजला असं वाटतं की प्रियाचा मोबाईल घेऊन आलो, हे प्रियाला काही माहीत नाही आहे. पण प्रिया आता नागराजच्या मागोमागच आलेली असते आणि लगेचच ती तिथे ज्या ठिकाणी आता हे दोघं जण त्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट करत असतात, त्या ठिकाणी प्रिया येते आणि नागराजच्या जवळ गाडीची काच आहे ती वाजवते आणि ती तिचा हात पुढं करते. आता प्रियाला बघितल्यानंतर नागराजला धक्का बसतो, कारण प्रिया लगेचच तिथे आलेली असते आणि तिने मोबाईलसाठी हात पुढे केलेला असतो. तर नागराज म्हणतो की हिला कळलं तर मी हिचा मोबाईल घेऊन आलो ते. तर प्रिया लगेच म्हणते की झाला का व्हिडिओ डिलीट करून झाला का. तेव्हा त्या नागराज म्हणतो की हिला समजलं तर मी हिच्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट करायला आली आहे. तर प्रिया म्हणते मी तुला एवढी मूर्ख वाटते का. माझ्या चेहऱ्यावर असं लिहिले कुठे की मी मूर्ख आहे. ज्या वेळेला सकाळ सकाळ तू घरी आलास ना, तेव्हाच मला कळलं की नक्कीच तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी शिस्त आहे. तू विनाकारण कधीच इथे असं येऊ शकत नाही. आज नक्कीच काहीतरी नवीन प्लॅनिंग करून आला असणार आणि तेवढ्यातच तू माझा मोबाईलसुद्धा तिथून चोरला. मग मला समजलं की आता काय मोबाईलमधला व्हिडिओज गायब करणार. पण तुम्हाला काय वाटलं, माझ्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट केला म्हणजे हा व्हिडिओ काही फक्त मोबाईलमध्येच आहे का. याचे डिव्हाइस कितीतरी ठिकाणी मी अजून लपवून ठेवलेत आणि कितीतरी ठिकाणी हा व्हिडिओ आहे, तिथे सगळीकडे तुम्ही शोधून काढणार आहात का आणि सगळे व्हिडिओ डिलीट करणार आहात का. असं म्हटल्यानंतर आता नागराजला कळून चुकतं की हिने हा व्हिडिओ फक्त मोबाईलमध्ये नाही तर अजून बऱ्याच डिव्हाइसमध्ये लपवून ठेवलेला आहे. तिथे नागराज आणि प्रिया हे दोघं जण जेव्हा इथे बोलत असतात त्याच वेळेला तिथे अर्जुन मागून आलेला असतो आणि या दोघांचं जे बोलणं आहे ते अर्जुनने सगळं काही ऐकलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की प्रिया नागराज काकाशी कोणत्या व्हिडिओबद्दल बोलत आहे, नक्की या दोघांचं काय चालू आहे. लास्ट टाईमसुद्धा हे दोघं जण बाहेर कोणत्या तरी विषयावर बोलत होते आणि आपण आलो त्यावेळेस गप्प बसले. आजही हे कोणत्या तरी व्हिडिओबद्दल नक्कीच बोलतात. कोणता व्हिडिओ डिलीट केला, काय नक्की चालू आहे यांचं. आता अर्जुनला नक्की काही कळलं नाही आहे, पण या दोघांचं काहीतरी सिक्रेट आहे जेणेकरून हे सगळेजण आपल्यापासून लपवून ठेवतात. आता इकडे प्रिया नागराजला म्हणत असते की ये बाहेर ये, गाडीच्या बाहेर ये. नागराज जसा गाडीच्या बाहेर येतो तशी प्रिया इथे आता नागराजची कॉलर धरते आणि म्हणते की तुझी एवढी हिंमत की माझा मोबाईल चोरून त्याच्यामधला व्हिडिओ डिलीट करण्याची हिंमत केली तू, आणि तुला काय वाटतं की मी तुला सहजासहजी सोडून देईन. असे कितीही व्हिडिओ डिलीट केले ना तरी मला काही फरक पडत नाही, कारण मी हा व्हिडिओ अशा ठिकाणी लपवून ठेवला आहे, अशा ठिकाणी ठेवलेत की त्याची भनक तुम्हाला कधीच लागणार नाही. आणि आता प्रियाने जेव्हा इथे नागराजची कॉलर पकडलेली असते आणि तिच्याशी ती अशी अरेरावीने बोलत असते, त्यावेळेला हे सुद्धा आता सगळं अर्जुन इकडून पाहत असतो. आणि आता अर्जुनला पण खूप मोठा धक्का बसला की प्रिया सरळ सरळ नागराजची कॉलर धरते आणि नागराज शांत उभा आहे, काहीच बोलत नाहीये. म्हणजे या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी आहे. प्रिया आता नागराजला सरळ सरळ धमकी देते की आता खरं तर मला वाटतं हा व्हिडिओ बाहेर काढण्याची योग्य वेळ झालेली आहे. आता या गोष्टीवर नागराज सुद्धा घाबरतो आणि म्हणतो की बाई जरा गप्पा बस, हळू बोल, इथे कोणी ऐकलं तर. आणि नागराज आता इथे त्याने जो प्रियाचा मोबाईल घेतलेला असतो तो तिला रिटर्न देऊन टाकतो. आता इथे नागराजने एवढी सगळी मेहनत घेतली की प्रियाच्या मोबाईलमधून व्हिडिओ डिलीट करण्याची, ती पूर्णपणे वाया गेली आहे. आता अर्जुनला शंका आली की प्रिया आणि नागराज हे दोघं सुद्धा एकमेकांना मिळालेले आहेत आणि हे दोघं जण काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतात. आता अर्जुनला असं वाटतं की या सगळ्याचा संबंध सायलीच्या आईवडिलांशी असू शकेल का, कारण प्रियाने ऑलरेडी जी गाठोडी पळवली होती त्याच्यावरून आता अर्जुनला संशय तर आलेलाच असतो. आता अर्जुनने ठरवलेलं असतं की प्रिया नक्की कोणत्या व्हिडिओबद्दल म्हणत होती, तिने कोणता व्हिडिओ लपून ठेवला आहे जो कोणालाच मिळू शकणार नाही. तो व्हिडिओ आता शोधून काढायलाच हवा. आणि त्यासाठी आता अर्जुन प्रियाच्या रूममध्ये आता इकडे शोधाशोध करायला आलेला असतो. आणि आता प्रियाच्या संपूर्ण रूममध्ये शोधत असताना त्याला ॲक्च्युली कुठेही तो व्हिडिओ सापडत नाही, पण त्याच्या हाती पुन्हा एक फोटो सापडतो आणि तो फोटो म्हणजे प्रियाचाच असतो. प्रियाचा म्हणजे लहानपणीची जी बबली असते तो फोटो पुन्हा आता इथे प्रियाच्या कपाटामध्ये सापडतो. तर अर्जुन म्हणत असतो की हा फोटो हिच्याकडे कसा काय आला पुन्हा.
पण अर्जुन आता त्या गोष्टीकडे तितकंसं लक्ष देत नाही. तो पुन्हा तो व्हिडिओ कुठे सापडतो का, तिने कशामध्ये ठेवलाय शोधत असता त्याला एक ड्रॉवर सापडतो आणि तो ड्रॉवर आता अर्जुन इथे उघडतो आणि त्या ड्रॉवर उघडल्यानंतर त्यामध्ये अर्जुनला एक पेन ड्राईव्ह सापडतो. ज्या पेन ड्राईव्हमध्ये तिने प्रियाने जो व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेला असतो तो व्हिडिओ त्याच्यामध्ये असतो. आता फायनली अर्जुनला तो पेन ड्राईव्ह सापडल्यानंतर अर्जुन तो लगेच पेन ड्राईव्ह घेऊन बाहेर येतो आणि तेवढ्यातच आता इकडे प्रियासुद्धा वरती येत असते. अर्जुन आता तो पेनड्राईव्ह त्याच्या रूममध्ये घेऊन आल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की नक्की हिने याच्यामध्येच तो व्हिडिओ लपवून ठेवला असेल का. आणि आता अर्जुन लगेच तो पेनड्राईव्ह आहे स्वतःच्या मोबाईलला कनेक्ट करतो आणि तो पाहत असतो की नक्की याच्यामध्ये काय आहे ते. तर ज्यावेळेला आता अर्जुन तो मोबाईलमध्ये व्हिडिओ ओपन करतो, तो व्हिडिओ हा सगळ्यात पहिला जो व्हिडिओ असतो तो नागराज आणि महिपतचा. आता प्रियाने इकडे त्या पेनड्राईव्हमध्ये नागराज आणि महिपतचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये त्या दोघांचं सगळं बोलणं काही रेकॉर्ड केलेलं असतं. नागराज आणि महिपत या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे दोघं जण एकत्र बसून मस्त पार्टी एन्जॉय करत असतात आणि याच्यामध्ये त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या त्यांच्या सगळ्या कर्मांची कबुली दिलेली आहे. म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत रविराजला कशाप्रकारे फसवलं, नागराज रविराजची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत काय काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी त्याने याच्यामध्ये रेकॉर्ड झालेल्या असतात. म्हणजे आता इथे नागराज म्हणत असतो की मी इतकी वर्ष दादाची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, दादा, वहिनी आणि त्या तन्वीचा ॲक्सिडेंट घडून आणला, त्या तिघांना वेगळं केलं, पण एवढं सगळं करूनही अजूनही काही माझ्या हाती प्रॉपर्टी लागली नाही आहे. ही प्रिया येऊन माझ्या डोक्यावर आता नाचायला लागली आहे आणि तिला आता तिचा बंदोबस्त करायला हवा. आता हे सगळं बोलणं चालू असताना प्रियाने हे रेकॉर्डिंग करून ठेवलेलं असतं. याची आता इथे नागराज आणि महिपतला थोडीसुद्धा भणक लागलेली नसते. आता या व्हिडिओ ऐकल्यानंतर अर्जुनला एक गोष्ट समजली की नागराज आणि महिपत हे दोघं जण बरेच वर्षांपासून दोघंही एकमेकांना मिळालेले आहेत आणि नागराज इतकी वर्ष झाली महिपतशी हात मिळवणी करून रविराज काका प्रतिमा आत्याला फसवतोय. त्यांचा ॲक्सिडेंटसुद्धा ह्यानेच घडून आणला आहे. म्हणजे इतकी वर्ष झाल्यापासून महिपत हा नागराजशी जुळलेला आहे आणि हे सगळं ह्या दोघांनी मिळून केलं आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुनला खूप मोठा धक्का बसला आहे. त्याचा ह्या गोष्टीवरती विश्वासच बसलेला नसतो आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रियालासुद्धा माहीत असतात. म्हणजे तिच्याकडे आता हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे, म्हणजे तिला हे सगळं माहीत असतं. म्हणजे यांच्या प्लॅनिंगमध्ये प्रियासुद्धा सामील झालेली आहे. आता एवढं सगळं सत्य समजल्यानंतर अर्जुनचा ह्या सगळ्यावर कुठेच विश्वास बसत नसतो. अर्जुन म्हणत असतो की हे सगळं काय काय पाहतोय मी. अर्जुन आता तो व्हिडिओ पूर्ण पाहतो आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की हे म्हणजे प्रतिमा, रविराज आणि तन्वीचा जो काही ॲक्सिडेंट घडून आणला आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून नागराजनेच घडून आणला आहे आणि ते फक्त रविराजची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी. तर अर्जुन आता मोबाईलमध्ये आणखीन पुढचे व्हिडिओ पाहतो, तर त्याच्यामध्ये आता प्रियाचा मेन व्हिडिओ आहे जिने तो रेकॉर्ड करून ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये तिने सगळंच काही सत्यता बोलून टाकलं आहे. ज्याच्यामध्ये नागराज आणि महिपत हे दोघं जण कसे एकमेकांना मिळालेले आहेत, त्यांनी प्रतिमा, रविराज आणि तन्वीचा कशाप्रकारे ॲक्सिडेंट घडून आणला, त्याचप्रमाणे नागराजने आणि महिपतने आतापर्यंत जे जे काही गोष्टी केल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आता इथे रेकॉर्ड केलेल्या असतात. तर इथं आता प्रिया म्हणत असते की मी प्रिया, खरं तर मी प्रियाच आहे, तन्वी नाही आहे. मी तन्वी म्हणून तुमच्या घरामध्ये आली आहे, ती फक्त आणि या नागराज आणि महिपतच्या दबावाखाली येऊन यांनी मला जबरदस्तीने तुमच्या घरी तन्वी म्हणून पाठवली आहे. या सगळ्या गोष्टींसाठी मी खरं तर नकार दिला होता, पण यांनी मला जिवंत मारण्याची धमकी दिली आणि माझा नाईलाज होता आणि म्हणून मी तुमच्या घरामध्ये तन्वी म्हणून राहायला आलेली आहे. खरी तन्वी कोणीतरी दुसरीच आहे. आता प्रियाने खरी तन्वी कोण आहे, सायली आहे, हे तर या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेलं नाहीच आहे, पण ती कशाप्रकारे इथं खोटं बोलते, कशाप्रकारे तन्वी बनून आली आहे खोटी, हे सगळं तिने आता नागराज आणि महिपत ह्या दोघांवर ढकललं आहे आणि ह्या दोघांनी जबरदस्तीने मला इथे पाठवलं आहे. आता हे तिने याच्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं आणि आता हे सगळं अर्जुनने ऐकल्यानंतर अर्जुनलासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला आहे की म्हणजेच तन्वी जी प्रिया आहे ती खरी तन्वी नाहीच आहे, ती खोटी तन्वी बनवून इतके दिवस सगळ्यांना फसवते आहे आणि प्रियाचा आता खरा चेहरा आता इकडे अर्जुन समोर आलेला आहे. तर आता अर्जुन विचार करतो की जर ही खरी तन्वी नाही आहे, मग तिने हा व्हिडिओ असा रेकॉर्ड करून स्वतःच्याच मोबाईलमध्ये का ठेवला आहे. आता अर्जुन पुढे व्हिडिओ ऐकत असता तन्वीने पुढे अजूनही सांगितलं आहे की मी हा मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला आहे, कारण मला माहीत आहे ज्या वेळेला हे सगळं सत्य सगळ्यांच्या समोर येईल त्यावेळेस नागराज आणि महिपत मला जिवंत सोडणार नाही आहे. माझी इच्छा असतानासुद्धा मी हे सत्य तुम्हाला सांगू शकत नाही आहे, पण मी हे सगळं नागराज आणि महिपत या दोघांच्या दबावाखाली येऊन करते. यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नाही आहे. माझा जीव वाचवण्यासाठी हे सगळं चालू आहे
आता हा व्हिडिओ ऐकल्यानंतर अर्जुनला काय काय याच्यावर रिॲक्ट करावं काहीच कळत नसतं. तर प्रेक्षकांनी इकडे मालिकेमध्ये आणखीन एक जबरदस्त असा ट्विस्ट आणलेला आहे. इकडे अस्मिताचा नवरा जो अमेरिकेला असतो सचिन, तो भारतामध्ये केव्हाच रिटर्न आलेला आहे, पण तो आता इकडे अस्मिताला चीट करतोय, फसवतोय. म्हणजे त्याचा आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बाहेर चालू आहे असं दाखवलंय. आणि आता ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिकरी आहे, म्हणजेच समीरा शेखर. आता इकडे साक्षीला सुद्धा माहीत नसतं की हा खरं तर अस्मिताचाच नवरा आहे, पण त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि तो त्याच्या बायकोला कशा प्रकारे चीट करतोय हे तिला चांगलंच माहीत असतं. आता ज्या वेळेला सचिनने इकडे अस्मिताला फोन केलेला असतो त्याच वेळेला त्याने तो कॉन्फरन्स कॉल इकडे साक्षीला सुद्धा कनेक्ट केलेला आहे. आणि आता अस्मिता त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्याशी बोलत असते की काय रे सचिन, तू मला फोन करत नाहीस, गेले कित्येक दिवस झाले मी तुझ्या फोनची वाट पाहते, 4 दिवस झाले तू मला फोनच करत नाही आहेस. हे बोलणं जे काही सगळं असतं तिकडे साक्षी ऐकत असते आणि ती या गोष्टीवरती हसत असते. तर इकडे आता सचिन अमेरिकेहून परत आलेला आहे आणि त्यानंतर तो थेट इकडे आता साक्षी शिकरे हिला भेटायला आलेला असतो आणि काही दिवस तो तिकडे राहणार असतो. आता इकडे साक्षी सुद्धा त्याला फसवतच असते, कारण साक्षीने तिची खरी ओळख त्याला दाखवली नाही आहे. समीरा शेखर म्हणूनच ओळख दिली आहे आणि साक्षी ही एक खुनी आहे आणि हा सगळा जो झालेला मागचा मॅटर सचिनला काही माहीत नसतो. सचिन आता समीरा शेखर म्हणून तिला ओळखत असतो आणि तिच्या जाळ्यात अडकलेला आहे. तर साक्षीला कदाचित हा अस्मिताचा नवरा आहे हे कदाचित माहीत देखील असेल असं वाटतंय, पण तसं त्यांनी आता इकडे काही दाखवलं नाही आहे. त्यामुळे आता साक्षी आणि जो सचिन आहे या दोघांचं अफेअरमुळे पुन्हा आता सुभेदारांच्या घरामध्ये आणखीन एक नवीन वादळ येणार आहे. आणि कदाचित असं वाटतंय की आता जेव्हा साक्षी आणि सचिनचं अफेअर जेव्हा सगळ्यांच्या समोर येईल पुढे जाऊन, त्यावेळेस कदाचित साक्षीचा खरा चेहरा सुद्धा सगळ्यांच्या समोर येऊ शकतो. पण आता यावेळेला सचिन जेव्हा अमेरिकेवरून रिटर्न येतो, म्हणजे परत येतो, तो डिरेक्टली सुभेदारांच्या घरामध्ये न जाता अस्मिताला न भेटता तो डिरेक्टली इकडे समीरा म्हणजे साक्षीच्या घरी आलेला असतो. आणि त्यानंतर ह्या दोघांनी मिळून अस्मिताला फसवण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. कशा प्रकारे ती बिंडोक आहे आणि तिचा वापर करून खायचा हे आता ह्या दोघांनी ठरवलंय. तर इकडे आता साक्षी म्हणत असते की अर्जुन, तू मला जेलमध्ये पाठवलंस, जेलची हवा खायला लावलीस, आता बघ मी तुम्हा सुभेदारांना कोणालाही सुखाने जगू देणार नाही. एक एक करून सगळ्यांचं आयुष्य आता मी उद्ध्वस्त करणार आहे आणि सगळ्यात पहिला नंबर हा तुझ्या बहिणीपासून असेल. म्हणजे आता इकडे साक्षीला हे माहीत आहे की सचिन हा अस्मिताचा नवरा आहे आणि तिने जाणून बुजून आता सचिनला या सगळ्यामध्ये अडकवलं आहे. तर साक्षीने आता केलेल्या या नवीन कारस्थानामध्ये सचिन अडकतो की साक्षी स्वतःच या सगळ्यामध्ये फसणार आहे हे आता आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल.